आणि आता एक मोठी आणि महत्त्वाची बातमी येते हिंगोलीमधून, कारण हिंगोलीमध्ये मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे। हिंगोलीच्या रक्तपेढीत 2 ते 3 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक राहिला आहे। रक्ताची टंचाई पाहता रक्तदान करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले। हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे। हिंगोलीच्या रक्तपेढीत 2 ते 3 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक राहिला आहे। रक्तदानाच्या अभावामुळे हिंगोली जिल्ह्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा पाहायला मिळतोय। वाढत्या तापमानामुळे रक्तदात्यांची संख्या देखील घटली आहे, तर रक्तपिशव्यांसाठी रुग्णांची आणि नातेवाईकांची भटकंती पाहायला मिळते। लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्ह्यात पक्ष आणि संघटनांनी यावेळी मतदान असल्यामुळे रक्तदान कार्यक्रम घेतले नाही। दरम्यान हिंगोली जिल्ह्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे आणि या संदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनेश कुलकर्णी आमच्यासोबत लाईव्ह जोडले गेलेत। काय अधिकचे अपडेट्स दिनेश? हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या प्रचंड प्रमाणावर रक्ताचा तुटवडा जाणवताना पाहायला मिळतोय। हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामधून ही माहिती आपल्याला प्राप्त झाली आहे। एकीकडे आपण पाहतो की सध्या महाराष्ट्रभरामध्ये लोकसभेची आचारसंहिता सुरू आहे आणि नेते मंडळी जे आहेत ते पक्ष संघटनांच्या वतीने रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित करत असतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तदात्यांची संख्या ही आपल्याला रक्तदान करताना पाहायला मिळते। सध्या हिंगोली जिल्ह्यामध्ये 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक या रक्तपेढीत राहिला आहे। त्यामुळे रुग्णांची आणि रुग्णांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात भटकंती होताना आपल्याला पाहायला मिळते। वाढत्या तापमानाचा फटका देखील या दात्यांना बसला आहे। रक्तदानाचे कार्यक्रम जे आहेत ते हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या कमी होत असल्याचं चित्र दिसून येते। हिंगोली जिल्हा प्रशासनाने ही माहिती दिली आहे की सध्या हिंगोलीच्या रक्तपेढीमध्ये 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा आहे आणि जिल्हा प्रशासनाने देखील आता असं आवाहन केले की मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणावर रक्तदान करून प्रशासनाला आणि रुग्णांना सहकार्य करावं। आपण पाहतो एकीकडे की रक्ताची टंचाई जी आहे ती प्रचंड प्रमाणात हिंगोली जिल्ह्यात जाणवते, पण रक्तपेढीत रक्तसाठा असल्यामुळे रुग्णांना त्यांची मदत होते आणि सध्या अशी माहिती हाती येते की या रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे सध्या ऑपरेशन देखील रुग्णांचे हे थांबवले जात आहेत। त्याच्यामुळे रुग्णांना याचा मोठा फटका आपल्याला हिंगोली जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय आणि लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे देखील या रक्तदात्यावर जो आहे तो परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय।